CORP संस्थेच्या वतीने वागळे इस्टेटमध्ये महिला दिन उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 8 मार्च 2026 रोजी ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। ही संस्था मागील सुमारे 49 वर्षापासून ठाणे व मुंबई परिसरातील गरीब वस्ती विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत कार्यरत आहे। या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे डायरेक्टर निर्मल चंदप्पा व प्रोग्राम ऑफिसर हसीना आनंद यांच्या सौजन्याने करण्यात आले। कार्यक्रमात सुमारे 250 महिला व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नगरसेविका अनिता यादव, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेवक दिलीप बारटक्के तसेच सामाजिक कार्यकर्ते माणिक पाटील उपस्थित होते। या मान्यवरांनी कार्यक्रमात उपस्थित महिला व तरुणींशी संवाद साधत आपले अनुभव आणि विचार मांडले। त्यांनी महिलांशी शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या बळावर समाजात आपले स्थान अधिक बळकट करावे असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान CORP संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती फिल्म शोच्या माध्यमातून देण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून संस्था गरीब वस्त्यांमधील महिलांचे सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण, आरोग्य व समाज विकासासाठी करत असलेल्या कार्याचा आढावा या चित्रफितीद्वारे उपस्थितांना देण्यात आला। या कार्यक्रमात महिलांनी आणि तरुणींनी आपल्या कलागुणांचेही उत्कृष्ट सादरीकरण केले। सर्वांनी एकत्र येत ग्रुप डान्स आणि संगीताच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला। यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील काही मुली व महिलांनी CORP संस्थेच्या मदतीमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात कसे उल्लेखनीय यश मिळवले याबद्दल आपले अनुभव सांगितले। त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाने उपस्थित तरुणींना नवी प्रेरणा मिळाली। या यशस्वी महिलांना आणि मुलींना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सशक्त महिला 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना आनंद यांनी अतिशय प्रभावीपणे केले। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला व तरुणींना फूड बॉक्सचे वाटप करण्यात आले। एकूणच जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा आणि समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणारा ठरला। महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी अनुभव आणि सन्मान सोहळ्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला। आज महिला दिनानिमित्त इथे मला जे बोलून मला यांनी माझं मान सन्मान केला त्याबद्दल मी यांना खूप धन्यवाद मानतो। आणि ही कॉर्पची कम्युनिटी आहे जे अनाथ मुलांसाठी आणि बेरोजगार महिलांसाठी वगैरे जे काय काम करते त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ह्याच्यापुढे त्यांना काय गरज लागली कुठल्याही गोष्टीची काही त्यांना मी सांगितलं की मला काही माझ्याकडून काय मदत लागेल तर मी त्यांना करून देईन हे त्यांना मी सांगितलं। सगळ्या महिलांना मी असंच खूप खूप शुभेच्छा देईन, खूप पुढे जावे आणि खूप पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। मुझे बहुत अच्छा लगा प्रोग्राम। और ये जो है कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम जो वुमेन्स के लिए सेलिब्रेट कर रहे हैं, इतनी सारी महिलाओं को ये ऐसा इतना देते हैं, इतना योगदान करते हैं। और जो स्क्रीन पे दिखाया गया वो देख के मुझे बहुत अच्छा लगा कि इतना प्रोग्राम हमारे ही बाजू में हनुमान नगर है, हनुमान नगर परिसर में जो इनका है, ये मुझे तो अभी तक पता नहीं था और अभी पता चला। ये महिलाओं को और बच्चों को इतना इनके वजह से इतना मिल रहा है योगदान हमारे परिसर में कि मुझे पता नहीं था और अब पता चला है। तो मैं पूरी तरह इनके साथ हूँ, जो भी कुछ रहेगा तो मैं इनके साथ खड़ी हूँ। और मैं सभी जो महिलाएं यहाँ पर आई हुई हैं, मैं सभी महिलाओं को महिला दिवस की हार्दिक शुभकामना देती हूँ। फार छान आहे वुमन्स डेचा कार्यक्रम आज यांनी घेतलेला आहे। खरंच महिलांचं कौतुक करावं आणि सर्वात कौतुक करावं आपलं आणि आजचा कार्यक्रम गिव्ह टू गेन म्हणजे पाहिजेल आहे। गिव्ह टू गेन म्हणजे देण्यासाठी पण एक दानत असावी माणसाची आणि ती दानत प्रत्येकामध्ये असावी। आणि आईमधली जी दानत आहे तीच देण्यासारखी असते। ही दानत दुसऱ्या कुठच्याही स्त्रीकडे नसते, ना बहिणीकडे, ना भावाकडे, ना कोणत्याकडे। जी आईकडे आहे हीच दानत सर्वात मोठी आहे। म्हणून वुमन्स डे म्हणून आईचं कौतुक करावं, स्त्रियांचं कौतुक करावं। ती महाशक्ती आहे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही जी शक्ती ही जी निर्माण झालेली आहे फक्त स्त्रियांमध्ये झालेली आहे।
ही पुरुषांमध्ये नाही झालेली आहे. कारण त्यांच्यामध्ये दया, माया, शक्ती, क्रोध सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. ते टायमावर आई पण आहे, टायमावर बहिणी आहे, टायमावर महाकालीही आहे. कोण राक्षस समोर आला तर त्याचं वध करण्याची ही ताकद तिच्यामध्ये आहे. म्हणून आजच्या वुमन्स डेला सर्व स्त्रियांचा सन्मान करून त्यांना वुमन्स डेचा नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा करतो. आज का जो ये कार्यक्रम है, ये जो वुमेन्स एम्पावरमेंट का प्रोग्राम है, वुमेन्स डे हम यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम के साथ। ये एक ऐसा प्रोग्राम है जिसका इंतज़ार हमारी महिलाएं पूरी साल भर करते हैं, क्योंकि आज के दिन कहीं ना कहीं हम महिला सशक्तिकरण को सेलिब्रेट करते हैं। उनको मौका मिलता है कि वो आज यहाँ पर आकर मुंबई के अलग अलग जगह से जो महिलाएं आए हैं, जो बच्चे आए हैं, उनके स्टोरी को सुने, उनसे इंस्पायर हो और एक अच्छा वक्त बिताकर अपने घर वापस चले जाए। तो पिछले काफ़ी सालों से कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम मुंबई के अलग अलग स्लम्स में अंडर प्रिविलेज लोगों के साथ अलग अलग तरह के प्रोग्राम्स रन कर रहा है, जैसे कि वोकेशनल ट्रेनिंग, ट्यूशन प्रोग्राम, न्यूट्रिशनल प्रोग्राम, एडल्ट केयर, एल्डरली केयर और शेल्टर होम्स रन कर रहा है फॉर अंडर प्रिविलेज, ऑर्फन एंड डेस्टिट्यूट चिल्ड्रन। तो ये सभी प्रोग्राम्स को आगे चलाने के लिए मैं हमारे सभी व्यूअर्स को रिक्वेस्ट करूंगी कि बिल्कुल आप आगे आकर इस तरह के एनजीओज का, इस तरह के ऑर्गेनाइजेशंस के साथ मिलकर काम कीजिए, ताकि हम भी कहीं ना कहीं अपना योगदान दे पाए अपने सोसाइटी के ऐसे लोगों को एम्पावर कर पाए जिनके सपने तो बहुत सारे हैं, लेकिन कहीं ना कहीं रास्ते उतने उनके पास सीमित रास्ते होते हैं। तो हम भी कहीं ना कहीं उनको इन सभी चीज़ों में मदद कर पाए। थैंक यू।